विद्यार्थी मित्रो, आज आपण 10th स्टँडर्ड मधील सायन्स या सब्जेक्ट मधले सेकंड चॅप्टर जो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहे याच्या पुढच्या भागाला सुरुवात करतोय. याच्यापूर्वी आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हा भाग अभ्यासला होता. मग त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामधल्या चांगल्या बाबी ज्याला मेरिट्स आपण म्हणतो, काही अडचणी मर्यादा ज्याला डिमेरिट्स म्हणतो याचा स्टडी केला होता. या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी मग याच्या पुढचा भाग आपल्याला बघणं फार गरजेचं आहे की ज्याला आपण आजपासून म्हणजे हा भाग मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये सुधारणा झाल्याच्या नंतरचं पिरियडिक टेबल जे जगाच्या समोर मांडण्यात आलं की ज्या टेबलला मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हटलं गेलं. हा नेमका मॉडर्न पिरियडिक टेबल हा भाग नेमका आहे तरी काय हा आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, थोडक्यात आपण याचं इंट्रोडक्शन करून घेऊ. जुन्या काळामध्ये सायंटिफिक वर्ल्ड जोपर्यंत मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जगासमोर होतं त्या काळाचं जे जग आहे सायंटिफिक वर्ल्ड ज्याला म्हणतो त्या जगाला ऍटमच्या इंटिरियर पोर्शन मध्ये काय आहे हे माहीतच नव्हतं तोपर्यंत. म्हणजे एलिमेंटचं स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम आहे हे माहिती, परंतु ऍटमच्या आतमध्ये काय आहे हे मात्र त्या काळापर्यंत माहीत नव्हतं किंवा शोधलं गेलं नव्हतं. तोपर्यंत किमान असंच म्हटलं जात होतं की ॲटम हा एक एकसंघ आहे, त्याच्या आतमध्ये काही वेगळेपणा आहे असं त्या काळापर्यंत माहीत नव्हतं. म्हणून एकसंघपणा असणारा ॲटम, त्याला असणारं मास की त्याचा असणारा वेट याच्यावर आधारित सगळ्या प्रॉपर्टीज, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी हे रिलेटेड केले गेले, रिलेट केले गेले आणि त्याच्यावर आधारित मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल हे सगळ्या जगाच्या समोर मांडले गेले की जे मेंडेलिव्ह यांनी सांगितलं. मग त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असो, किमान त्यावेळेच्या काळापर्यंत तरी ऍटमच्या आतमध्ये काय आहे याचा शोध लागला गेला होता. पण जसं सगळ्यात पहिल्यांदा ऍटमच्या आतमधून काहीतरी बाहेर पडतंय, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतायत असं ज्यावेळेला जगाच्या लक्षात आलं, एक्सपेरिमेंटली हे प्रूव्ह झालं की ऍटमच्या आतमधून एक निगेटिव्हली चार्जवाला पार्टिकल बाहेर पडतोय. याचा अर्थ त्याच्या आतमध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असणार आहे, त्याशिवाय तो बाहेर पडणार नाही. म्हणजे ऍटमच्या आतमध्ये काही ना काही पार्टिकल्स आहेत हे जगाच्या समोर लक्षात आलं. मग अशा इलेक्ट्रॉनच्या डिस्कव्हरी नंतर त्यावेळेला सायंटिस्ट लोकांनी त्याचं नातं, त्याचं रिलेशन हे त्या ऍटमच्या इलेक्ट्रॉनिक किंवा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे त्याच्याशी लावण्याचा प्रयत्न केला. जसं त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असणार आहे याच पद्धतीने मग यथावकाश पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांचा शोध लागला, ज्याला प्रोटॉन्स असं म्हणतात की ज्यांना मास असतो. शिवाय चार्जलेस असणारे न्यूट्रॉन्स आहेत यांचाही शोध लागला. शिवाय ऍटमचा अंतर्गत भाग इनसाइड द ऍटम किंवा स्ट्रक्चर ऑफ ऍटम हा कसा असेल हा रुदरफोर्ड यांनी सगळ्या जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. क्रमक्रमाने या सगळ्या बाबी माहीत झाल्या. म्हणजे अगदी हरकत नाही सांगायला तुम्हाला की याच्यामध्ये ऍटमच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स तर इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. या टाइप मध्ये ऍटम कसा असतो इथपर्यंत शोध लागला गेला आणि सगळ्या जगाच्या समोर ऍटमच्या आतमध्ये नेमका काय भाग आहे हे सांगण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न झाला. 1913 मध्ये इसवी सन 1913 मध्ये हेनरी मोसले जे इंग्लिश सायंटिस्ट आहेत, इंग्लिश सायंटिस्ट, कधी कधी देश सुद्धा विचारला जातो सायंटिस्ट लोकांचा, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एनटीसी सारख्या परीक्षेमध्ये ह्या नावानुसार बऱ्यापैकी लक्षात येतं. तर हे इंग्लिश सायंटिस्टने कोणताही ऍटम असेल या ऍटमचा ऍटॉमिक नंबर ज्याला झेड अक्षराने दाखवतात हा कशाशी रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियस चार्ज मध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज, थोडक्यात काय तर न्यूक्लियसच्या दोन पार्टिकल्स असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर तर चार्ज नसतोच, परंतु जो पॉझिटिव्ह नावाचा चार्ज असतो तो सगळ्या प्रोटॉनवर असतो आणि या प्रोटॉनवर असणारे पॉझिटिव्ह नावाचे चार्ज आहे याच्याशी ऍटॉमिक नंबरचं रिलेशन लावण्याचा प्रयत्न केला आणि हे रिलेशन लावण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली की प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या दोघांवरचा चार्ज हा सेम असतो. म्हणजे जसं प्रोटॉनशी रिलेटेड करण्याचा प्रयत्न केला ऍटॉमिक नंबर, तसा तो इलेक्ट्रॉनशी सुद्धा रिलेटेड ठरला आणि त्यालाच पुढे जाऊन मग नंबर ऑफ प्रोटॉन्स असो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असो याला पुढे जाऊन ऍटॉमिक नंबर असं म्हटलं गेलं. आणि मग अशा ऍटॉमिक नंबर यांची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे या पूर्वी ऍटॉमिक मास आहे अशी गृहीत धरली जायची
पण त्याच्याऐवजी आता कोणत्याही ऍटमची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ही ऍटॉमिक मास सुद्धा पेक्षा महत्वाची म्हणून ऍटॉमिक नंबर कडे पाहिलं गेलं. आणि ऍटॉमिक नंबर म्हणजे थोडक्यात काय तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असेल किंवा इलेक्ट्रॉन असेल, हा नंबर आहे याला ऍटॉमिक नंबर असं म्हटलं गेलं. हीच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे हे त्या काळामध्ये मग हेनरी मोसले आणि अशा काही सायंटिस्ट लोकांनी सिद्ध केलं. हे आपल्यालाही माहिती पुढे पुढे मग लक्षात आलं सगळ्यांच्या की जसा इनसाइड द ऍटम हे काय स्ट्रक्चर आहे हे लक्षात आलं. त्यावेळेला मग कळालं हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे वेगवेगळ्या शेल्स मध्ये डिवाइड केलेले असतात. नील्स बोर या सायंटिस्टने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या शेल्स मध्ये किती असतात हे दाखवण्यासाठी, शेल मधलं डिस्ट्रीब्युशन दाखवण्यासाठी 2n² हा फॉर्म्युला पण जनरेट केला. मग पहिल्या शेल मध्ये किती, सेकंड, थर्ड मध्ये किती, म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहित झालं. आणि त्याच्यावरून आपल्याला त्या एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित झालं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून आपण आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून मग त्याची स्टॅबिलिटी आणि अनस्टॅबिलिटी हे कळायला लागले. आणि मग त्याची रिएक्शन कळायला लागली इतरांबरोबर होणारे, म्हणजे नकळतपणे त्याची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे सगळे आपल्याला लक्षात यायला लागले. आणि मग तिथून पुढे असं म्हटलं जाऊ लागलं की ऍटमचे फिजिकल असावं, केमिकल प्रॉपर्टीज असो, त्याचं नेचर असो, हे सगळं रिलेटेड आहे. ते शेवट जाऊन येऊन थांबतं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल म्हणजेच नकळतपणे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजेच नकळतपणे नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतील, म्हणजेच ऍटॉमिक नंबरशी हे सगळं रिलेट करण्यात आलं. आणि तेव्हापासून असं लक्षात आलं की कोणत्याही एलिमेंटच्या फिजिकल आणि अगर केमिकल प्रॉपर्टीज ह्या फंडामेंटल कशाशी रिलेटेड दाखवण्यात आले तर ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी ह्या सगळ्या रिलेटेड दाखवण्यात आले त्या ऍटॉमिक नंबरशी. आणि मग मॉडर्न पिरियोडिक लॉ जो हेनरी मोसले यांनी जे त्यांचं पिरियोडिक टेबल तयार केलं त्याच्यामध्ये मग ऍटॉमिक मास हा भाग बाजूला ठेवला आणि ऍटॉमिक नंबर हा कन्सिडर केला आणि त्याच्या सहाय्याने मग त्यांनी त्यांचा लॉ प्रसिद्ध केला. की जो लॉ मॉडर्न पिरियोडिक लॉ म्हणून ओळखला जातो तो तुमच्या समोर डिस्प्ले केलाय. की जो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, कोणत्याही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर अ पिरियोडिक फंक्शन. पिरियोडिक म्हणजे हे सगळ्या प्रॉपर्टीज परत 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 येत राहतात, पण कशा ऑफ देअर ऍटॉमिक नंबर्स. म्हणजे जसं मेंडेलियननी त्यांचं पिरियोडिक टेबल तयार करताना सगळे एलिमेंट्स हे त्यांच्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडले होते, याच टाइप मध्ये हेनरी मोसले यांनी मात्र फक्त ऍटॉमिक मास याचा विचार न करता हे सगळे एलिमेंट्स हे त्यांनी क्रमाक्रमानं त्यांच्या ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडायला सुरुवात केली. आणि त्यांच्या लक्षात आलं की जसं तुम्ही ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं हे मांडाल त्यावेळेला काही कालावधीनंतर एलिमेंट्सच्या येणाऱ्या प्रॉपर्टीज ह्या पुन्हा 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 येत राहतात. आणि यालाच म्हणतात मॉडर्न पिरियोडिक लॉ. The properties of elements are periodic function of their atomic numbers. आणि अशा अर्थानं मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये सुधारणा करण्यात आली. आणि मेंडेलिव्हने ज्या पद्धतीने ऍटॉमिक मासेसचा आधार घेतला आणि त्या रिलेट दाखवल्या की ते फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत ऍटॉमिक मासच्या असं दाखवलं, त्याच पद्धतीने हेनरी मोसले नावाच्या सायंटिस्टने एक मॉडर्न पिरियोडिक टेबल बनवलं की ज्याच्यामध्ये कोणत्याही एलिमेंटच्या सगळ्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या रिलेटेड विथ किंवा संबंधित दाखवले त्या सगळ्या ऍटॉमिक नंबरशी. मग चला तर विद्यार्थी मित्र, नेमका मॉडर्न पिरियोडिक टेबल हेनरी मोसले नावाच्या सायंटिस्टने तयार केलेलं ते नेमकं आहे तरी काय, त्याच्यामध्ये मग हे सगळे दोष मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये कसे कसे घालवण्यात आले हे सगळ्याच्या आता रितसर आपण चर्चा करूया. विद्यार्थी मित्र, ऍटम आतमध्ये कसं असतं तर हे आपण पाहिलं की त्याला एक छोटं न्यूक्लियस असतं आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याला न्यूक्लिक पार्टिकल्स किंवा न्यूक्लियॉन्स असं म्हटलं जातं. हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात की ज्याच्यामध्ये प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर चार्ज नसतं आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. नमुना म्हणून आपल्याला आता एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सोडियम सारखं जर एखादं एलिमेंट असेल, या एलिमेंटमध्ये त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स या दोघांची संख्या एकसारखीच असते आणि ही 11 असते. याला झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर या भागानं किंवा ऍटॉमिक नंबर असं सोडियमचं म्हटलं जातं की झेड अक्षरानं दाखवतं की तो 11 आहे असं म्हटलं जातं. हे प्रोटॉनची संख्या 11 आहेच आहे, इलेक्ट्रॉनची संख्या पण 11 आहे. दोघांची संख्या 11 असल्यामुळे नंबर सेम असल्यामुळे दोघांवर चार्ज आहे. आणि चेक केलं
तर +11 आणि -11 न्यूट्रॉनवर चार्ज तर 0 असतो आणि या सगळ्याची ऍडिशन केली तर ही 0 येईल. याचा अर्थ कोणताही ऍटम जगामध्ये कोणताही एलिमेंट घ्या, त्याचा कोणताही ऍटम घ्या, हा इलेक्ट्रिकली हा न्यूट्रल असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे आपल्याला माहित असणं फार बंधनकारक आहे. जगामध्ये कोणताही एलिमेंट असतो, त्याचा कोणताही ऍटम निवडा तुम्ही, तो ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स हे सेम असतात. नमुना म्हणून मी सोडियम तुमच्या समोर मांडतोय, तुमच्या लक्षात येईल या सोडियम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 आहेत, इलेक्ट्रॉन्स पण तेवढेच असतात. म्हणजे हे जर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर शेल वाईज डिस्ट्रीब्युशन त्याचं 281 असेल आणि याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं की जे माहीत असल्यानंतर की जे सांगितलं गेलं, नील्स बोर या सायंटिस्टने सांगितलं की हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते प्रत्येक शेलमध्ये कसे शेल वाईज डिस्ट्रीब्यूट होत जातात. हे शेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आणि हे तुमच्या समोर आता मी सोडियम नमुना म्हणून एक ऍटम आहे, एक एलिमेंट आहे, त्याचं ऍटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या समोर सादर करतोय. याच्यावरून मग लक्षात आलं की कोणतंही एलिमेंट असेल, त्याचा ऍटम असेल, हा स्टेबल कधी होतो, जेव्हा त्याची डुप्लेट ऑक्टेट कंडिशन किंवा त्याच्या सगळ्या शेल्स आहेत ह्या पूर्णपणे सॅटिस्फाईड झालेल्या असतात इलेक्ट्रॉन्सने, तेव्हा तो स्टेबल होतो. इथं पाहायला गेलं तर लक्षात येतं की आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, ही डुप्लेट कंडिशनही नाही, ऑक्टेट कंडिशनही नाही आणि फुलफिल्ड नाही. ही याचा अर्थ असा आहे की हे एलिमेंट अनस्टेबल आहे. म्हणून हे स्टॅबिलिटी पूर्ण करण्यासाठी बघ आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन हे देणं किंवा घेणं ही प्रोसेस करतो. मग काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन घेतात तर काही इलेक्ट्रॉन देतात, काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स देतात स्टॅबिलिटीसाठी, मग त्यांचे रिएक्शन घडून येते आणि मग एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्ट होतो आणि मग ती रिएक्शन घडल्यानंतर त्याच्यामधलं कॉम्बिनेशन कसं घडतं याच्यावरून नकळतपणे साधारणपणे त्या एलिमेंटच्या फिजिकल पेक्षा जास्त केमिकल या प्रॉपर्टीज डिस्क्राईब होतात. म्हणजे नकळतपणे कोणत्याही जगामधल्या एलिमेंटच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज ह्या जवळपास त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन किंवा कॉन्फिगरेशन ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर आधारित ठरतात. म्हणजेच काय तर ऍटॉमिक नंबरवर ठरतात. म्हणजेच कोणत्याही जगामधलं जे एलिमेंट आहे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज याचं नातं हे नकळतपणे ऍटॉमिक नंबरशी लागलं जातं आणि हेच डोळ्यासमोर गृहीत धरून मग हेनरी मोसले नावाच्या सायंटिस्टनी एक मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा एक नवीन आधुनिक प्रकारचं की ज्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधले काही दोष घालवले गेले आणि जगाच्या समोर ऍटॉमिक मास न गृहीत धरता ऍटॉमिक नंबर यांनाच गृहीत धरून हीच फंडामेंटल आणि हीच बेसिक प्रॉपर्टी ऍटमची किंवा एखाद्या एलिमेंटचं स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम किंवा मुळात एलिमेंट आहे त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी ही ऍटॉमिक मास नसून ऍटॉमिक नंबर आहे हे सांगितलं गेलं आणि त्याच्यावर आधारित मग त्यांनी त्यांचं मॉडर्न पिरियडिक टेबल एक छानपैकी टेबल स्ट्रक्चर त्याचं स्ट्रक्चर कसं केलं या सगळ्या बघूया इथून पुढे बघणार आहोत. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये असणारे दोष आहेत जे डिमेरिट्स आहेत ते कसे काय आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये नाहीसे केले याचाही अभ्यास आपण आता याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. चला पाहूया मॉडर्न पिरियडिक टेबल हे नेमकं कसं बनलं आणि त्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये सांगितलं गेलेले ज्या बाबी आहेत, अडचणी आहेत, त्रुटी आहेत, मर्यादा आहेत, डिमेरिट्स आहेत ही कशी घालवली गेली ही क्रमाने. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये दोन एलिमेंट्स अशी होती किंवा अशी बऱ्यापैकी सांगितलं जातं की ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने उदाहरण दिलं जातं कोबाल्ट आणि निकेल या दोन एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की या दोन्हीचं ऍटॉमिक मास आहे, ऍटॉमिक मास नियर अबाउट 59 च्या आसपास आहे आणि जर असं ऍटॉमिक मास यांचं सेम असेल तर मग यांची मांडणी करताना आता खरं तसं पाहायला गेलं तर तुम्हाला जर ऍक्च्युअल मास यांचं हवं असेल तर कोबाल्टच्या संदर्भात याचं मास आहे 58.93 आणि निकेल आहे याचं मास आहे 58.69. हे फ्रॅक्शन मध्ये तुम्ही समोर मांडले राऊंड अप केल्यानंतर 59 हे लक्षात येतं जवळपास 59 आहे. मग अशा वेळेला काय लक्षात आलं तर तसं पाहायला गेलं तर लक्षात येईल तुम्हाला की कोबाल्ट याचं जे ऍटॉमिक मास आहे ते जास्त आहे आणि निकेलचं ऍटॉमिक मास हे कमी आहे. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही टेबल सुद्धा पाहिला असेल, तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्र. त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही पाहायला गेलं असेल
तुमच्या लक्षात आलं असेल की इथं मेंडेलिव्हचं जे पिरियोडिक टेबल मांडलं गेले त्याच्यामध्ये कोबाल्ट 59 याला अगोदर स्थान दिले आणि निकेल 59 याला नंतर स्थान दिले. या निकेलला नंतर स्थान दिलं गेलं, कोबाल्टला अगोदर स्थान दिलं गेलं. खरं हा दोष आहे मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मधला. का हा दोष असं सांगितलं जातं? याचं कारण मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हे इन्क्रीजिंग ऑर्डरनं ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता. खरं तिथं व्हायला पाहिजे होतं काय, तर हे निकेलचं ॲटॉमिक मास याचे कमी आहे आणि कोबाल्टचं ॲटॉमिक मास जास्त आहे. म्हणजे अगोदर निकेल यायला पाहिजे होतं आणि नंतर कोबाल्ट यायला पाहिजे होतं, परंतु असं केलेलं नाही. याचं कारण त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज ॲटॉमिक मासशी रिलेटेड असतात असं त्या काळामध्ये सांगितलं गेलं. मग त्यांची जागा किंवा त्यांना क्रमानं मांडताना खरं मांडायला पाहिजे होतं अगोदर कोबाल्ट आणि त्याच्यानंतर निकेल. पण लक्षात आलं यांच्या प्रॉपर्टी चेक केल्यावर लक्षात आलं की अरे असं मांडणं काही बरोबर वाटत नाही, म्हणून प्रॉपर्टीजला जास्त महत्व दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निकेल याला मांडलं गेलं आणि नंतर कोबाल्टला मांडलं गेलं असं मांडलं गेलं. म्हणजे इथे प्रॉपर्टीला जास्त महत्व दिलं गेलं. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यातला महत्व देऊन मग त्यांची मांडणी केली गेली, ना की ॲटॉमिक मास पाहिलं गेलं. म्हणजे हा दोष होता मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मधला. पण विद्यार्थी मित्र हा दोष घालवण्यात आला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, कारण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये हेनरी मोसले या सायंटिस्टनी मात्र कोणतेही एलिमेंट्स आहेत त्यांची रचना करताना या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये त्यांना मांडताना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं न मांडता त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यांना मांडलं. आणि मात्र तुमच्या माहितीसाठी कोबाल्ट आणि निकेल या दोघांचे ॲटॉमिक नंबर हा जर तुम्ही पाहिला तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर हा 27 आहे तर निकेलसाठी हा 28 आहे. हा ॲटॉमिक नंबर आहे विद्यार्थी मित्र. याचाच अर्थ साहजिकच तुमच्या लक्षात येईल की जर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जर या दोघांना मांडायचं असेल तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे हा 27 आहे. याचा अर्थ कोबाल्ट हाच पहिल्यांदा येईल, निकेल 28 आहे. हा निकेल नंतर मांडण्यात येईल. म्हणजे या क्रमाने त्यांची मांडणी केली गेली आणि आपोआपच तुमच्या लक्षात येईल की ही मांडणी आणि ही मांडणी एकसारखी येते. याचाच अर्थ असा की ॲटॉमिक मासचा विचार केला गेला असता तर कोबाल्ट पहिल्यांदा मांडलं गेलं पाहिजे होतं आणि निकेल नंतर मांडायला पाहिजे होतं. परंतु असं मांडलं असतं तर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत या मात्र मॅच होत नव्हत्या, त्या मिसमॅच होत होत्या. आणि या आपोआपच नकळतपणे मेंडेलने सुद्धा मांडताना याच पद्धतीने मांडलं होतं, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. म्हणून मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये दुरुस्ती इथं करण्यात आली आणि ॲटॉमिक मासचा विचार न करता, कोणत्याही ॲटॉमिक मासचा विचार न करता फक्त ॲटॉमिक नंबरचा विचार करून मग मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये क्रमवार इन्क्रीजिंग ऑर्डरने यांची मांडणी करताना पहिल्यांदा कोबाल्ट याला स्थान दिलं गेलं आणि नंतर निकेल याला स्थान दिलं गेलं आणि मग हे मॉडर्न पिरियोडिक टेबल हे पूर्ण झालं आणि याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सुद्धा मॅच झाल्या आणि अशा अर्थानं हा प्रॉब्लेम त्यावेळेला सोडवला गेला. म्हणजे मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मधला हा प्रॉब्लेम सुटला. फक्त कसा सुटला तर ॲटॉमिक मासचा विचार न करता ॲटॉमिक नंबरचा विचार केला गेल्यानंतर हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला. अशा पद्धतीने एक डिमेरिट मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मधलं सोडवलं गेलं. आता दुसऱ्या डिमेरिट कडे वळूया आपण. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मधलं सेकंड डिमेरिट. आपल्याला माहिती आहे की पूर्ण मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये जे आपण पाहिलं असेल, या मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कुठेही आयसोटोप्सला स्थान देण्यात आलेलं नव्हतं. आता मग आयसोटोप्स म्हणजे काही नमुना म्हणून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. क्लोरीन नावाचा एक एलिमेंट आहे, त्याचे जे ऍटम्स आहेत ते जगामध्ये अस्तित्वात असताना वेगवेगळ्या दोन प्रकारे अस्तित्वात येतात. त्याच्यापैकी पहिला ऍटम आहे त्याचा स्ट्रक्चर इंटेरियर पोर्शन तुमच्या समोर मांडला की ज्याच्यामध्ये 17 प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये आणि 18 इलेक्ट्रॉन्स असतात. हे न्यूक्लियस मध्ये असतात आणि 17 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. सेकंड टाईपचा ऍटम जगामध्ये अस्तित्वात असतो क्लोरीनचा, तो म्हणजे 17 प्रोटॉन्स आणि 20 न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात. तर अराउंड त्याच्या भोवती 17 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. या दोघांच्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की पहिल्या प्रकारचा जो ऍटम आहे क्लोरीनचा त्याचा ऍटॉमिक मास 35 आहे. दोघांची ऍडिशन तर इथं पाहतो दोघांची ऍडिशन 37 आहे. ऍटॉमिक नंबर पाहतो याचा प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे नंबर सेम आहे 17, इथं पण सेम आहे 17. म्हणजे थोडक्यात काय ऍटॉमिक नंबर सेम आहे, फक्त ऍटॉमिक मास हा डिफरंट आहे. ऍटॉमिक मास नंबर हा डिफरंट आहे. मग अशी जेवढे जेवढे एलिमेंट जगात
त्यांच्या अशा ऍटम्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये त्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो पण ऍटॉमिक मास नंबर हा डिफरंट असतो. अशा ऍटम्सना क्लोरीनचे आयसोटोप्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे 2 आयसोटोप्स तुम्हाला पाहायला मिळतात. असेच अनेक एलिमेंट्स आहेत त्यांचे आयसोटोप्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता त्या हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनच्या बद्दल 3 आयसोटोप्स आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, की ज्यांचे ऍटॉमिक मासेस आहेत 1, 2 आणि 3 आणि ऍटॉमिक नंबर 1, 1, 1 आहे. अशा हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स तुम्हाला पाहायला मिळतात. जगामध्ये अशा प्रत्येक टाइपच्या एलिमेंट्सचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये जर ऍटॉमिक नंबर सेम असेल आणि ऍटॉमिक मास त्यांचे डिफरंट असेल तर अशा सगळ्या त्या एलिमेंट्सचे आयसोटोप्स असं म्हटलं जातं. असे अनेक एलिमेंट्सचे अनेक आयसोटोप प्रेझेंट आहेत. इथं तर नमुना म्हणून क्लोरीनचे 2 दाखवले, हायड्रोजनचे 3 दाखवले. अशी संख्येनं पुष्कळ असणारे आयसोटोप्स आहेत, अनेक एलिमेंट्सचे आहेत. त्याचा स्टडी तुम्हाला नंतर डिटेल 11वी 12वी जसं जसं तुम्ही पुढे स्टडी करत जाल तसं तुम्हाला पाहायला मिळेल. आता प्रश्न निर्माण होतो, मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये हे 2 जर क्लोरीनचे आयसोटोप्स असतील आणि दोघांचा ऍटॉमिक मास वेगवेगळा असेल तर याला वेगळ्या ठिकाणी मांडायला पाहिजे, याला वेगळ्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. परंतु हे मेंडेलिव्हला सुद्धा शक्य झालं नाही. एकाच पिरियोडिक टेबलमध्ये हे सगळे आयसोटोप्स जर मांडायचे म्हटले तर यांची संख्या प्रचंड वाढली असते आणि नंतर सुद्धा काही आयसोटोप्सचे शोध लागले असते तर तेही मांडण्याचा प्रश्न निर्माण झाला असतात. त्यामुळं आयसोटोप्सची मांडणी मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये करता आली नाही त्यांना. त्यांनी जो बेसिक एक एलिमेंट होता, बेसिक ऍटम होता, हा बेसिक नावाचा जो ऍटम असतो म्हणजे कोणत्याही एलिमेंटच्या आयसोटोपचे सुरू होतात त्याच्यातला हा बेस मॉडेल आहे, यालाच फक्त त्या पिरियोडिक टेबलमध्ये मांडण्यात आलं. बाकी इतर आयसोटोप्सना मात्र त्या पिरियोडिक टेबलमध्ये स्थान मिळालं नाही. परंतु ही जरी त्रुटी असली, अडचण असली, डिमेरिट असली मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलसाठी तरी हेनरी मोसले यांनी त्याच्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये या दोन्ही ऍटमला स्थान दिलं आणि हे देण्याचं काम कशा पद्धतीनं झालं तर त्यांचा ऍटॉमिक नंबर मात्र विद्यार्थी मित्र पहा आवर्जून की त्यांचा ऍटॉमिक नंबर मुळात सेम आहे. याचाच अर्थ असा की त्यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये ज्या वेळेला हे सगळ्याची रचना केली गेली, हे लक्षात ठेवा, हे सगळ्याची रचना केली गेली तेव्हा ही रचना करत असताना अशा टाइपचे पिरियोडिक टेबल आपण पुढे जाऊन पाहणारच आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे, दिसायला कसं आहे, त्यांच्यामधले प्रॉपर्टीज कशा आहेत हे सगळं पाहणारच आहे. मग याच्यामध्ये मात्र लक्षात आलं असेल तुम्हाला की हे जे 17 नंबर ऍटॉमिक नंबर हा क्लोरीनच्या दोन्ही आयसोटोप्सचा सेमच आहे. याचा अर्थ या दोघांना जर हे मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण इन्क्रीजिंग ऑर्डरने ऍटॉमिक नंबरच्या मांडत असेल तर क्लोरीनच्या दोन्ही आयसोटोप्सचा ऍटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी मांडण्यात आलं आणि हा डिमेरिट, ही अडचण, ही त्रुटी दूर करण्यात आली. म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर आपल्याही लक्षात आलं की ऍटॉमिक मास सेपरेट किंवा वेगवेगळा असल्यामुळे त्यांना वेगवेगळं मांडणं गरजेचं होतं, पण ते पिरियोडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हचं शक्य झालं नाही. ही त्रुटी इथं आपण दुरुस्त केली, ही डिमेरिट आपण इथं कॅन्सल केली आणि त्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये त्यांना एकाच जागेवर मांडण्यात आलं. म्हणजे भले कोणताही एलिमेंट असो त्याच्या आयसोटोप्स जरी संख्येने 100 पेक्षा जास्त असतील तरी त्या सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असल्यामुळे ते सगळे एकाच जागी मांडता आले, हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचे विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झाला. म्हणजे आयसोटोप्सला कुठं मांडावं, त्यांची रचना कशी करावी, त्यांना जागा कोणती द्यावी, हा प्रॉब्लेम या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सॉल्व्ह झाला. याला एकमेव कारण या सगळ्या आयसोटोप्सचा ऍटॉमिक नंबर हा सेम असतो, त्याच्यामुळे त्याला दिलेली जागा ही एकाच जागेवरती असते. याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मधली तिसरी त्रुटी आहे, तिसरा डिमेरिट आहे, ते तुमच्या समोर मांडतो. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये किंवा मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये ऍटॉमिक मास जो आहे त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरला आपण हे सगळ्या एलिमेंटची मांडणी केली गेली. परंतु त्यावेळेला असं लक्षात आलं हे सगळे त्या काळामध्ये माहीत असणारे सगळे एलिमेंट्स आहेत, यांची मांडणी केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की क्रमानं त्या काळामध्ये माहीत असणारे जे 2 एलिमेंट्स आहेत यांचा जो ऍटॉमिक मास आहे त्या ऍटॉमिक मास मध्ये म्हणजे अगदी पहिलं एलिमेंट असेल, त्याच्यानंतर मांडलेल्या क्रमवार दुसरं एलिमेंट असेल, मग तिसरं एलिमेंट असेल, चौथं एलिमेंट असेल, या सगळ्यांच्या ऍटॉमिक मास मध्ये असणारा जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे हा प्रत्येक वेळेला सेम पाहायला नाही मिळाला, याच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. म्हणजे कधी हा डिफरन्स कमी आहे तर कधी हा डिफरन्स जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज लावता आला नाही. म्हणजे त्यातल्या त्यात मेंडेलिव्ह सायंटिस्टनी त्यावेळेला त्यांच्या टेबलमध्ये एक 2-3
एलिमेंट्सच्या जागा आहेत त्या रिकामी सोडल्या खऱ्या, आणि त्यांच्या लक्षात आलं की इथं आता जरी या काळामध्ये एलिमेंट्स अस्तित्वात नसली तरी भविष्य काळामध्ये काही एलिमेंट्स आहेत त्यांचा शोध लागेल आणि मग त्यांना जागा त्यावेळेला मिळतील अशा हिशोबाने 2-3 एलिमेंट्स आहेत त्यांच्याबद्दल प्रिडिक्शन केलं होतं. त्यांच्यासाठी जागा सोडल्या पण होत्या ह्या पिरियडिक टेबलमध्ये, परंतु तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही विद्यार्थी मित्र. प्रत्येक 2-2 एलिमेंट्सच्या मध्ये असणारा ऍटॉमिक मास मधला डिफरन्स कधी 4 होता, कधी 1 होता, कधी 10 होता, कधी जास्त. तर हा डिफरन्स प्रत्येक वेळेला वेगवेगळा असल्यामुळे नेमकेपणानं प्रत्येक क्रमाने येणाऱ्या त्या काळामध्ये माहित असणाऱ्या 2 एलिमेंट्सच्या मध्ये जर त्यांच्या मासेस मध्ये डिफरन्स असेल तर नेमकी किती एलिमेंट्स भविष्य काळात शोधले जातील याचा अगदी परफेक्ट त्यावेळेला प्रेडिक्शन करता येणं हे त्यावेळेला अशक्य झालं. काही एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये त्यांनी केलं खरं, परंतु प्रत्येक एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक 2 क्रमाने येणाऱ्या त्या काळात माहित असणाऱ्या एलिमेंट्सच्या मध्ये भविष्यामध्ये किती एलिमेंट्सचा शोध लागेल हे काही त्या काळामध्ये सांगता येणं शक्य झालं नाही, हे प्रेडिक्ट करता येणं अगदी परफेक्टली शक्य झालं नाही. त्याचं एक नमुना म्हणून उदाहरण सांगतो, तुमच्या समोर पुस्तकामध्ये पण हे मांडलेलं आहे. क्रोमियम नावाचं एलिमेंट आहे आणि मँगनीज नावाचं एलिमेंट आहे. या दोघांचा ऍटॉमिक मास बघा, इथे पाहाल तुम्ही त्याचं 52 आहे 52 आणि याचा 55 55 आहे. तसं पाहायला गेलं तर या दोघांच्या मध्ये ऍटॉमिक मास मध्ये 3चा डिफरन्स आहे, 3चा. याचा अर्थ असं वाटण्याची पण शक्यता आहे विद्यार्थी मित्र की या दोघांच्या मध्ये भविष्यामध्ये एखाद्या वेळेला 53, 54 अशा प्रकारे ऍटॉमिक मासेस असणारी वेगळी 2 एलिमेंटचा शोध लागण्याची शक्यता आहे, असं वाटण्याची शक्यता आहे. परंतु हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे त्या काळामध्ये असं खरंच ऍक्च्युअली सांगता आलं नाही. परंतु ज्या वेळेला ऍटॉमिक मासचा विचार न करता ऍटॉमिक नंबर्सचा विचार केला गेला आणि याच 2 एलिमेंटचे ऍटॉमिक नंबर पहा, क्रोमियमचं 24 आहे तर मँगनीजचं 25 आहे, आणि यांच्या चढत्या क्रमानं जर इन्क्रीजिंग ऑर्डरनं जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जर रचना केली, ते हेनरी मोसले यांनी याचा वापर करून ही रचना तयार केली गेली होती. आणि म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तोपर्यंतच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1913 चा जो काळ आहे इसवी सन 1913 पर्यंत बहुतेक बरेचसे एलिमेंट्स त्यांचा शोध लागला गेला होता. आणि यावेळेला त्यांच्याही असं लक्षात आलं की प्रत्येक क्रमाने येणारे जे 2 एलिमेंट्स आहेत म्हणजे शेजारी शेजारी असणारे 2 एलिमेंट्स आहेत त्यांच्या मध्ये त्यांच्या ऍटॉमिक नंबर मध्ये फक्त 1 आणि 1चाच डिफरन्स येतोय. याचाच अर्थ असा की क्रोमियम आणि मॅंगनीज यांच्या मध्ये आता वेगळा ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट आता जगामध्ये शोधलं जाऊ शकत नाही, हे अशक्य आहे. आणि हे समजावून दिलं गेलं आणि ही बाब फक्त शक्य झाली. म्हणजे याचाच अर्थ काय की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये ऍटॉमिक मास मध्ये डिफरन्स असल्यामुळे मध्ये किती एलिमेंटचा शोध लागेल हे सांगता येणं कठीण आहे. परंतु मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मात्र आपल्याला सहजपणाने सांगू शक्य आहे की क्रोमियम आणि मॅंगनीज या दोघांच्या दरम्यान आता ऍटॉमिक नंबर 24 आणि 25 च्या मध्ये कुठल्याही एलिमेंटचा शोध लागणं आता अशक्य आहे. या दोघांमध्ये कुठल्याही एलिमेंट्स येणार नाही. आणि हे रिझॉल्व्ह झालं म्हणजेच काय की जे मेंडेलच्या पिरियडिक टेबल मध्ये सांगता येणं अशक्य होतं की दरम्यान किती एलिमेंटचा शोध लागेल, या पिरियडिक टेबल मध्ये मात्र अचूकपणे सांगता आलं की एवढी एलिमेंट्स आहेत ही शोधली जातील, हे शोधलं जाईल का नाही, त्याचा ऍटॉमिक मास किती असेल, हे वेगळं असेल का नसेल, हे अगदी ऍक्युरेटली या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. म्हणजे अशा पद्धतीने मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये ही तिसरी जी त्रुटी आहे, तिसरी अडचण आहे, तिसरी मर्यादा आहे ही सोडवण्यात आली. विद्यार्थी राहता प्रश्न फक्त हायड्रोजनचा, त्या हायड्रोजनला नेमकी कुठं जागा द्यावी हे 4थं डिमेरिट आहे. पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनचं नेमकं काय करावं तर हेही तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्र. हे बेसिक एलिमेंट असल्यामुळे जगात सगळ्यात छोटे एलिमेंट आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर सुद्धा 1 आहे हायड्रोजनचा, म्हणून त्याची जागा आहे की त्याला पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात पहिली देण्यात आली. म्हणजे तसं पाहायला गेलं तर हायड्रोजनच्या बाबतीमध्ये नकळतपणे आहे अन्याय असं नाही. त्या हायड्रोजनला नेमकी जागा कुठं द्यावी आजही त्याच्यामध्ये मतमतांतर आहे, भिन्नता आहे, आजही त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स केली जातात. असं काही हरकत नाही विद्यार्थी मित्र. चला तर मग आज तुमच्या लक्षात आलं असेल की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी, सगळ्या त्रुटी ह्या कशा पद्धतीनं ऍटॉमिक नंबरला गृहीत धरून ऍटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं जर रचना केली गेली तर याच्यामध्ये या सगळ्या त्रुटी आहेत त्या कशा नाहीशा होतात, त्या कशा दूर होतात आणि कशा अर्थानं खऱ्या पिरियडिक टेबल हे जनरेट होतं आणि ते किती महत्वाचं आहे. म्हणून तर याला मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतात. पिरियडिक टेबलचं लॉंग फॉर्म असे म्हणतात हेनरी मोसलेच पिरियडिक टेबल असंही ओळखलं जातं. तर असं नेमकं पिरियडिक टेबल आहे ह्याची
असणाऱ्या सगळ्यात चांगल्या बाबी मेरिट्स आहेत ह्या तुमच्या समोर मांडण्याचा मी या निमित्तानं प्रयत्न केला. विद्यार्थी मित्र आपल्या लक्षात आलं असेल मेंडलिक मधल्या सगळ्या त्रुटी आहेत ह्या कशा नाहीशा केल्या गेल्या ह्या लेक्चरमध्ये आपण चर्चेला घेतल्या. आजचं लेक्चर आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करा, हा चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी विद्यार्थी मित्रांनो थांबूया. धन्यवाद.